ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेसफुल झालंय अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये केली. ते सुद्धा ठाकरेंचे सहाही बंडखोर खासदार स्टेजवर असताना. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्याची घोषणा केली आणि ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील या 6 खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. या 6 खासदारांच्या प्रवेशावेळी शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगर का केलं हे सांगितलंच, पण सोबतच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला. शिंदेंच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं, शिंदे काय म्हणाले आणि त्यांनी ठाकरे राऊतांना टार्गेट कसं केलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सोमवारी सकाळी नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे एकाच विमानाने मुंबईत आल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर ओमराजे निंबाळकर मुंबईत आले. मग दुपारनंतर जवळपास 2 तास एकनाथ शिंदे आणि बंडखोर 6 खासदारांची नंदनवन या शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर सगळे खासदार शिंदेंसोबतच वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झाले. तिथल्या मिनी हॉलमध्ये पक्षप्रवेश आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर 6 बंडखोर खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर, रामदास कदम, खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 6 खासदारांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बोलायला सुरुवात केली. एक नाही तर 6 टायगर इथे उपस्थित आहेत असं म्हणत 6 खासदारांना एकत्र घेत सगळ्यांचे हात उंचावले. मग ते म्हणाले, आपल्याकडे 3 संजय आहेत, बाकी कुणाची गिनती नाही असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला. बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या शिवसेनेच्या परिवारामध्ये कट्टर शिवसैनिक खासदारांचं स्वागत आहे. 4 वर्षांपूर्वी 22 जून 2022 ला आम्ही उठाव केला, तेव्हा 40 आमदार सोबत होते आणि आता चौकार नाही षटकार मारलाय. आपण धनुष्यबाण पक्ष आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. हा दुसरा टप्पा आहे. काही लोक उलट सुलट बातम्या देत आहेत, आरोप प्रत्यारोप करतायत. हे 6 खासदार ग्रासरूटला काम करणारे कार्यकर्ते आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर त्यांनी संजय जाधव यांना प्रेमाने बॉस म्हणतात, पण मुळात ग्रासरूट कार्यकर्ता आहे. संजय दिना पाटील बेधडक दोस्तीला जागणारा कार्यकर्ता आहे. ओमराजे हे मनाचे राजे आहेत. काही लोकांनी त्यांना हिणवलं, रील स्टार म्हणाले. सोबत होते तेव्हा चांगले होते, पण मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. संजय देशमुख यांचं काम उत्तम आहे, अजून उत्तम काम करायचं म्हणून आपल्या परिवारात आले. नागेश पाटील आष्टीकर तर ओपनिंग बॅट्समन आहेत, कोणाच्या आध्यात मध्यात नाही. कोणी आध्यात मध्यात आलंच तर त्यांचं नाव नागेश आहे हे विसरू नका. भाऊसाहेब वागचौरे नावात भाऊ आहे, लाडक्या बहिणींसाठी काम करणाऱ्यांसोबत आलंच पाहिजे असं म्हणत त्यांनी 6 खासदारांचं कौतुक केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ओमराजेंच्या वडिलांच्या केसमध्ये वेगळा निकाल लागला. त्या दिवशी त्यांना सांगितलं, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे. आम्ही कुणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, शिवसेना वाढवायला आलोय. कुणी आम्हाला अडवायला जाऊ नये, नाहीतर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर घेतला शिंगावर. बाळासाहेबांचे विचार सोडून दुसरा विचार आला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही घेतलेला निर्णय जनतेनं स्वीकारला, जनतेनं प्रतिसाद दिला. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले. गावी गेलो की काही लोकांना पोटदुखी होते, अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले. महापौर, नगराध्यक्ष, झेडपी अध्यक्ष झाले. हा इतिहास आपण पाहतोय, कारण आमची नियत स्वच्छ होती. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. लोकांच्या मनात जे आहे ते देण्याचं काम आम्ही केलं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, आपला अजेंडा विकासाचा आहे, दिलेला शब्द पाळणारी ही शिवसेना आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. या 6 खासदारांच्या मतदारसंघात शिवसेना अधिक बळकट होईल. जे खासदार आले त्यांच्या मतदारसंघातली कामं, प्रकल्प, प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच वावरलो, आताही कार्यकर्ताच आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत. एकनाथ शिंदे तुमचा मान राखेल, तुमच्या कार्यकर्त्यांचा मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. हे डबल इंजिन सरकार आहे, यात आपल्या अडचणी सुटतील. ज्या विश्वासाने तुम्ही आलात त्या विश्वासाला एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा शब्द आहे. केंद्राशी निगडीत प्रश्नही सोडवले जातील, कुठेही अडचणी येणार नाही याची खात्री मी देतो. आपल्या सगळ्यांना मिळून शिवसेना वाढवायची आहे, एवढंच मला सांगायचंय. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुल प्रूफ करतो.
आज सगळं तुमच्या समोर आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. 6 खासदार शिवसेनेत आलेत. पत्रकारांनी नाव दिलेलं ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेसफुल झालंय ते जाहीर करतो आणि सगळ्या खासदारांचं स्वागत करतो असं म्हणत 6 खासदारांना शिवसेनेचं उपरणा घालत त्यांनी स्वागत केलं. पुढे हिंदीमध्ये बोलताना सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला मारला. सकाळी चांगलं बोलतात, संध्याकाळी शिव्या घालतात, जितक्या शिव्या घालतील तेवढे खड्ड्यात जातील असं म्हणत राऊतांचा उल्लेख केमिकल लोचा म्हणून केला. फक्त मतदारसंघातली कामं नाही तर कौटुंबिक अडचणी असतील तरी एकनाथ शिंदे पाठीशी उभा आहे, ही माझी कमिटमेंट आहे याचा उच्चार सुद्धा त्यांनी केला. काही लोक शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे असं म्हणत होते, पण आता बघा शिवसेना राज्यात सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे असंही शिंदे म्हणाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी हा उठावाचा दुसरा टप्पा आहे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया, संसदीय प्रक्रिया, घटनात्मक प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंय. अजून काय पाहिजे? 6च्या 6 खासदार शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. त्यानंतर डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. त्याचा हा भाग आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर शिंदेंनी हा कशाचा भाग आहे हे सांगत नाही, पण हे 6 खासदार स्वखुशीने शिवसेनेत सामील झालेत. आता कशाचा भाग आहे हे तुम्ही समजून घ्या असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. पण या सगळ्यात एकनाथ शिंदेंनी सगळी संसदीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं सांगितल्यानं ज्या दिवशी हे खासदार दिल्लीला गेल्याची बातमी आली होती त्याच दिवशी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्याचं आता बोललं जात आहे. त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन केलं आणि साहेब तुम्हाला आवडत नाही पण श्रीकांत शिंदेंचा सत्कार झाला पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेंचाही सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, एकीकडे सांगण्यात आलं त्यांना सांभाळलं आता मुलाला सांभाळा, मला सांभाळलं माझ्या मुलाला सांभाळा. अरे पक्ष आहे का पाळणाघर? इकडे श्रीकांत शिंदेंना सांगण्यात आलं पक्षात आलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे असं म्हणत स्टेजवरूनच उद्धव ठाकरेंना टोला मारण्यात आला. या पत्रकार परिषदेत 6 खासदार बोलतील, आपण शिंदेंच्या शिवसेनेत का आलो, ठाकरेंच्या पक्षात नेमकं काय घडलं याची उत्तरं देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण या पत्रकार परिषदेमध्ये खासदार काहीही बोलले नाहीत. एकट्या एकनाथ शिंदेंनीच बॅटिंग केली. आता शिंदेंनी या 6 खासदारांना पुन्हा धनुष्यबाणावरच निवडून आणणार असा शब्द दिला असला तरी त्यांना हा शब्द पाळता येणार का? ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिला असला तरी इथून पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंच्या पक्षात पडलेली दुसरी मोठी फूट आणि शिंदेंनी निवडून आणायचा दिलेला शब्द याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.